नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 2 ऑक्टोबर 2022च्या चालू घडामोडी। चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड। 1 ऑक्टोबर 2022 रोजी देशातील 5G सेवांचे अधिकृतपणे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले। पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार 1 ऑक्टोबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्राच्या 5G सेवांचे उद्घाटन करण्यात आले, ज्यामुळे अल्ट्रा हाय स्पीड मोबाईल इंटरनेटचा कालावधी सुरू झाला। इंडिया मोबाईल काँग्रेसच्या 6व्या पुनरावृत्तीचा शुभारंभही पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आला आहे। पुढील घडामोड। महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क महासंचालकापदी जयश्री भोज यांची नियुक्ती करण्यात आली। महाराष्ट्र शासनाचे काम जनतेपर्यंत आणि जनतेच्या भावना शासनापर्यंत पोहोचवणारा दुवा म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे काम महत्त्वपूर्ण ठरणारे आहे। शासन योजनांच्या अधिक व्यापक आणि गतिमान प्रसिद्धीचे काम संघटितपणे करण्याचे आवाहन नवनियुक्त माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज यांनी केले। माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक पदाचा कार्यभार श्रीमती जयश्री भोज यांनी दीपक कपूर यांच्याकडून स्वीकारला आहे। पुढील घडामोड। हिरो मोटोकॉर्पने अभिनेता रामचरण यांची नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली। देशातील सर्वात मोठी दुचाकी निर्माता कंपनी हिरो मोटोकॉर्पने हिरो गिफ्ट कार्यक्रम लॉन्च केला। हिरो गिफ्ट म्हणजेच ग्रँड इंडियन फेस्टिवल ऑफ ट्रस्ट या उपक्रमामध्ये आकर्षक मॉडेल, रिफ्रेशर्स, किरकोळ लाभ, अनेक वित्तपुरवठा योजना, प्री बुकिंग ऑफर आणि बरेच काही समाविष्ट आहे। या कंपनीने अभिनेता रामचरण यांची नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे। पुढील घडामोड। भारतीय महिला हक्क कार्यकर्त्या सृष्टी बक्षी यांना चेंजमेकर पुरस्कार मिळाला। सृष्टी बक्षी यांनी जर्मनीतील बॉन येथे आयोजित केलेल्या UNSDG म्हणजेच युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स कृती पुरस्कारामध्ये चेंजमेकर पुरस्कार जिंकला आहे। सृष्टी बक्षी यांच्या लिंग आधारित हिंसा आणि असमानतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार दिला गेला। सृष्टी बक्षी एक मार्केटर टर्न वुमन हक्क कार्यकर्ता आणि क्रॉसबो माइल्स चळवळीच्या संस्थापिका आहेत। त्यांनी महिलांवरील हिंसाचाराच्या कारणांवर प्रकाश टाकण्यासाठी आणि महिलांना सक्षम करण्यासाठी डिजिटल आणि आर्थिक साक्षरतेसह लवचिकतेच्या कथा उघड करण्यासाठी त्यांनी महिलांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित केलेल्या 100 पेक्षा जास्त कार्यशाळा घेतल्या आहेत। पुढील घडामोड। बँक ऑफ बडोदाने खुशियों का त्योहार लॉन्च करण्याची घोषणा केली आहे। खुशियों का त्योहारमध्ये वार्षिक उत्सव मोहीम म्हणून ऑफर्सची मालिका समाविष्ट आहे। खुशियों का त्योहार या मोहिमेदरम्यान बँक गृहकर्ज, कार कर्ज, शैक्षणिक कर्ज आणि इतर अनेकांवर आकर्षक व्याजदर देऊ करेल। पुढील घडामोड। युरोस्टॅटच्या ताज्या फ्लॅश अंदाजानुसार 19 सदस्यीय युरोझोनमधील महागाई सप्टेंबरमध्ये 10% पर्यंत पोहोचली। 19 सदस्यीय युरोझोनमधील चलनवाढ सप्टेंबरमध्ये 10 पर्यंत पोहोचली आहे, जी सामान्य युरोपियन चलनाच्या इतिहासात आतापर्यंतची सर्वोच्च आहे। EU सांख्यिकी एजन्सी युरोस्टॅटच्या नवीनतम फ्लॅश अंदाजानुसार हे ऑगस्टमधील 9.1% पेक्षा जास्त आहे। 1 वर्षापूर्वी ही महागाई 3.2% इतकी होती। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। लाईक केल्याबद्दल धन्यवाद।